नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाकांक्षी योजनेवर सविस्तर बोलणार आहोत. योजनेचं नाव आहे लेक लाडकी. आणि आपल्याकडे या योजनेचा मूळ शासन निर्णय आहे, जो 30 ऑक्टोबर 2023 रोजी जारी झालाय. तर या कागदपत्रांच्या आधारे आपण समजून घेऊया की ही योजना नक्की काय आहे. बरोबर. आणि ही योजना म्हणजे फक्त काही नियम नाहीत. कोणतीही सरकारी योजना लोकांच्या आयुष्यात थेट परिणाम करते. तर आज आपण हेच बघणार आहोत की लेक लाडकी योजना खरोखरच मुलींच्या आयुष्यात काही बदल घडवू शकते का? चला तर मग सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न हा आहे की ही योजना अचानक का आणली गेली? म्हणजे याआधी असं काहीच नव्हतं का? होतं ना. शासन निर्णयातच तसा उल्लेख आहे. माझी कन्या भाग्यश्री नावाची एक योजना होती आधी. अच्छा, होती तर. मग काय झालं तिचं? कागदपत्र सांगतात की तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे नेमकं काय? लोकांपर्यंत पोहोचली नाही की? दोन्ही असू शकतं. कदाचित प्रक्रिया किचकट असेल किंवा लोकांना ती फायद्याची वाटली नसेल. म्हणूनच त्या योजनेत मोठे बदल करून अधिक व्यापक स्वरूपात 1 एप्रिल 2023 पासून ही लेक लाडकी योजना सुरू केली. आणि याची उद्दिष्ट पण व्यापक आहेत असं दिसतंय. हो, खूप स्पष्ट आहेत. ही फक्त मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणारी योजना नाहीये. म्हणजे पैशांच्या पलीकडेही काहीतरी आहे. अगदी. याची उद्दिष्टे बघा. मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे, कुपोषण कमी करणे. बालविवाह रोखणे. हो, आणि शाळाबाह्य मुलींचं प्रमाण शून्यावर आणणे. म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या तिन्ही गोष्टी एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे हा एक प्रकारे मुलीच्या जन्मापासून ते ती स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंतचा एक रोडमॅप आहे. पण कोणत्याही योजनेचा आत्मा असतो त्यात मिळणारा थेट फायदा. तर या योजनेत आर्थिक मदत कशी मिळते? कारण आकडा खूप मोठा दिसतोय. 1,01,000 रुपये. हो, आकडा मोठा आहे. आणि ही रक्कम एकाच वेळी मिळत नाही. ती मुलीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांवर विभागून दिली जाते. अच्छा, टप्प्याटप्प्याने. हो. आपण एक उदाहरण घेऊया. समजा 1 एप्रिल 2023 नंतर आशा नावाच्या मुलीचा जन्म झाला. तिचं कुटुंब पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे. ठीक आहे. तर आशा ही आपली लाभार्थी आहे. आता तिच्या जन्मानंतर काय होईल? तिच्या जन्मानंतर लगेच जन्माची नोंदणी झाल्यावर तिच्या पालकांना पहिला हप्ता मिळेल. किती? 5,000 रुपये. ओके, म्हणजे सुरुवात झाली. हो, हा एक प्रकारे मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी आणि सुरुवातीच्या खर्चासाठी एक आधार आहे. बरं. त्यानंतर पुढचा टप्पा कधी येतो? पुढचा टप्पा येतो तिच्या शिक्षणाचा. जेव्हा आशा 6 वर्षांची होईल आणि इयत्ता पहिलीत जाईल. शाळेत प्रवेश घेतल्यावर? हो, तेव्हा तिला दुसरा हप्ता मिळेल 6,000 रुपये. अच्छा, म्हणजे शिक्षण सुरू केल्यावर पैसे मिळणार, हे महत्वाचं आहे. नक्कीच. त्यानंतर जेव्हा आशा इयत्ता 6वीत जाईल तेव्हा तिला मिळतील 7,000 रुपये. ओके, 6,000 मग 7,000. आणि मग ती जेव्हा 11वीत प्रवेश घेईल तेव्हा मिळतील 8,000 रुपये. मला यात एक पॅटर्न दिसतोय. 5, 6, 7, 8,000. जसजसं शिक्षण पुढे जातंय तसतशी रक्कमही वाढतीये. अगदी बरोबर. सरकारने हुशारीने हे डिझाईन केलंय. पण खरा बदल घडवणारा टप्पा येतो सगळ्यात शेवटी. तो कोणता? जेव्हा आशा तिचं 18वं वर्ष पूर्ण करते तेव्हा तिला एकरकमी 75,000 रुपये मिळतात. काय सांगताय? 75,000? हो, तब्बल 75,000. ही रक्कम तर यामुळे तर चित्रच बदलेल. हे पैसे तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठे ठरतील. नक्कीच. आणि ही जी टप्प्याटप्प्याने मदत देण्याची रचना आहे ना, ती फक्त पैसे देणे नाही, ती एक प्रकारची प्रेरणा आहे. प्रत्येक टप्प्यावर सरकार हे बघतंय की मुलगी शिक्षण प्रवाहात टिकून राहावी. म्हणजे शाळा गळतीचं प्रमाण कमी करण्याचा हा एक अप्रत्यक्ष पण प्रभावी मार्ग आहे. अगदी. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी पण असतीलच. फक्त रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला पुरेसा आहे का? नाही, यात काही खूप महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या अटी आहेत. पहिली अट म्हणजे ही योजना कुटुंबातील पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीसाठीच आहे. म्हणजे तिसऱ्या मुलीला लाभ नाही मिळणार? आणि पहिलं बाळ मुलगा असेल तर दुसऱ्या मुलीला याचा लाभ मिळतो. पण इथे एक मोठी अट येते. कोणती? पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे 6वीत असताना आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे पहिलीत असताना. हो, तेव्हा अर्ज करताना पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. थांबा, काय? कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केल्याचा दाखला द्यावा लागेल?
हो. हे थोडं सक्तीचं नाही वाटत का? म्हणजे समजा कुणाला नाही करायचं असेल तर त्यांच्या मुलीला फायदा मिळणार नाही. हा एक नाजूक मुद्दा आहे. सरकारच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देत आहेत. पण हो, यावर वाद होऊ शकतो की हे सक्तीचं आहे की प्रोत्साहन. पण नियमानुसार हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बरं. आणखी एक केस. समजा दुसऱ्या खेपेस जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुलींना स्वतंत्रपणे योजनेचा पूर्ण लाभ मिळतो. म्हणजे दोघींनाही प्रत्येकी 1,01,000 रुपये मिळतील. अच्छा, हे चांगलं आहे. पण त्यानंतर पालकांना कुटुंब नियोजन करणं बंधनकारक आहे. आणि त्या 75,000 रुपयांच्या मोठ्या रकमेसाठी काही विशेष अट आहे का? आहे. आणि ती अट या योजनेचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. सांगा, कोणती आहे ती? 18व्या वर्षी 75,000 रुपये मिळवण्यासाठी आशा अविवाहित असणं आवश्यक आहे. अरे वा, म्हणजे हा थेट बालविवाहाला केलेला विरोध आहे. बरोबर. जर पालकांनी 18 वर्षांच्या आत मुलीचं लग्न लावून दिलं तर ते या मोठ्या रकमेला मुकणार. 75,000 रुपये ही रक्कम इतकी मोठी आहे की ती अनेकदा सामाजिक दबावावर मात करू शकते. हो की नाही? पण योजना चांगली असून उपयोग नाही, ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हो, आणि याची प्रक्रिया शक्य तितकी सोपी ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. मुलीच्या जन्मानंतर तिची नोंदणी झाल्यावर पालकांनी स्थानिक अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करायचा आहे. अंगणवाडी सेविकेकडे? हो, आणि महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सेविका अर्ज भरण्यासाठी मदतही करणार आहेत. म्हणजे यातला मानवी हस्तक्षेप खूप महत्वाचा आहे. पण कागदपत्रांची यादी मोठी असेल ना, तिथेच तर अनेक जण अडकतात. यादी आहे, पण ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करायची आहे. जसं की मुलीचा जन्म दाखला, कुटुंबाचं उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड. इथे मला एक अडचण वाटते. उत्पन्नाचा दाखला मिळवणं, विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांसाठी किती सोपं असेल? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच अंगणवाडी सेविकेची भूमिका इथे फक्त अर्ज घेण्यापुरती नाही, तर मार्गदर्शकाची आहे. याशिवाय मुलीचं आणि आईचं जॉईंट बँक अकाउंट असणं बंधनकारक आहे. आणि पैसे थेट खात्यात जमा होणार. हो, थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजे डीबीटीद्वारे. डीबीटी याबद्दल थोडं सोप्या भाषेत सांगता का? नक्कीच. डीबीटी म्हणजे एक सुरक्षित पाईपलाईन समजा. सरकार मुंबईतून एक बटन दाबतं आणि पैसे थेट लाभार्थीच्या खात्यात. हो, इथे आशा आणि तिच्या आईच्या बँक खात्यात जमा होतात. मध्ये कोणी मध्यस्थ नाही, एजंट नाही, कमिशन नाही. त्यामुळे भ्रष्टाचार टळतो. आणि शैक्षणिक टप्प्यांवर शाळेचा दाखला लागेलच, बरोबर? हो, प्रत्येक टप्प्यावर शाळेचा बोनाफाईड दाखला द्यावा लागेल. आणि अंतिम लाभावेळी मतदार ओळखपत्र आणि अविवाहित असल्याचे एक स्वघोषणापत्र. ही सगळी प्रक्रिया एका ऑनलाईन पोर्टलवर नोंदवली जाणार आहे. ही प्रक्रिया व्यवस्थित चालावी यासाठी काही यंत्रणा आहे का? म्हणजे अंमलबजावणीसाठी टीम वगैरे? हो, त्यासाठी राज्य आणि कार्यकारी स्तरावर समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या ऑनलाईन पोर्टलसाठी 10 तांत्रिक लोकांची नियुक्ती करण्यासही मान्यता दिली आहे. यात एक व्यावहारिक मुद्दा माझ्या मनात येतो. अनेक कुटुंब कामासाठी स्थलांतर करतात. मग त्यांच्या मुलीच्या योजनेचं काय? याचाही विचार केलेला दिसतो. जर कुटुंब स्थलांतरित झालं तर ते ज्या नवीन ठिकाणी राहतील तिथल्या अंगणवाडीत अर्ज करून पुढील हप्त्यांचा लाभ घेऊ शकतात. अरे वा, म्हणजे स्थलांतरामुळे मुलीचं नुकसान होणार नाही? हे खूपच चांगलं आहे. पण या सगळ्याचा परिणाम होतोय की नाही हे सरकार तपासणार आहे का? हो, आणि हा या योजनेचा सर्वात आश्वासक भाग आहे असं मला वाटतं. शासन निर्णयात स्पष्ट म्हटलं आहे की 5 वर्षांनी या योजनेचं मूल्यांकन केलं जाईल. 5 वर्षांनी? हो, एक त्रयस्थ संस्थेकडून हे तपासले जाईल की योजनेमुळे खराच मुलींचा जन्मदर वाढला का, बालविवाह कमी झाले का, शिक्षणात मुलींचं प्रमाण वाढलं का? अगदी. आणि त्या मूल्यांकनाच्या आधारावरच ही योजना पुढे चालू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. म्हणजे ही एक ओपन एंडेड योजना नाहीये, तिची उत्तरदायित्व निश्चित केलंय. 5 वर्षांनी आपल्याला कळेल की आशासारख्या लाखो मुलींच्या आयुष्यात खरंच काही बदल झाला की नाही. बरोबर आहे. हे दाखवतं की सरकार केवळ पैसे वाटण्यावर नाही तर परिणामांवर लक्ष केंद्रित करत आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट होतीये. लेक लाडकी ही फक्त एक आर्थिक योजना नाहीये, हे एक सामाजिक अभियांत्रिकीचा मोठा प्रयोग आहे. हो, कागदावरती ही योजना अप्रतिम दिसते. तिची रचना, अटी, उद्दिष्टे सगळं काही योग्य दिशेने आहे. पण तिचं खरं यश हे तिच्या अंमलबजावणीच्या शेवटच्या टप्प्यावर अवलंबून असेल. म्हणजे ती खरोखर शेवटच्या माणसापर्यंत पोचते का यावर. हो, दुर्गम पाड्यावर राहणाऱ्या कुटुंबापर्यंत अंगणवाडी सेविका पोचते का, त्यांना त्रास न होता सगळी कागदपत्र जमा करता येतात का, आणि सर्वात महत्त्वाचं काय
जेव्हा 18 वर्षांनी आशाच्या हातात 75,000 रुपये येतात तेव्हा ते पैसे कसे वापरायचे याचा निर्णय घेण्याइतकं स्वातंत्र्य आणि शिक्षण तिच्याकडे असतं का? हां, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण पैसे मिळणं ही एक गोष्ट आहे आणि त्या पैशांचा योग्य वापर करण्याचं सक्षमीकरण होणं ही दुसरी. अगदी बरोबर. त्यामुळे या योजनेकडे पाहताना एक विचार मनात येतो. ही योजना मुलींना 18 वर्षांपर्यंत आर्थिक आणि शैक्षणिक आधार देईल. पण त्यानंतर काय? ज्या समाजात तिला पुढे जगायचंय त्या समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ही योजना पुरेशी ठरेल का? कारण केवळ आर्थिक स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य नसतं. या योजनेचा खरा उद्देश पैसे देणे नाही, तर एक अशी पिढी घडवणे आहे जी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल. आणि ते घडतंय की नाही हेच या योजनेचं खरं यश किंवा अपयश ठरवे.